तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा जो मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023 तो आपण सॉल्व करणार आहोत. तर बोर्ड क्वेश्चन पेपर जर तुम्ही सॉल्व केला तर डेफिनेटली यू विल स्कोर मोर अँड मोर मार्क्स. सो लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. All objective questions are compulsory, means there will be 4 alternative question. Question number 1A, B, C and D, and each and every question will be for 5 marks. Now let us start. First question. Write the word, phrase, term which can substitute each of the following statements. आपल्याला काय सांगितलेलं आहे, खालील जे काही वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याबद्दल एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा द्या. तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर जर समजा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल जास्त असेल, समजा आपण ट्रेडिंग अकाउंट करतो आणि ट्रेडिंग अकाउंटची टोटल डेबिटची जास्त असेल, समजा या साइडला परचेसेस आहे 10,000 आणि या साइडला आहे सेल्स 8,000. याचा अर्थ काय, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज मोर दॅन क्रेडिट साइड. याचाच अर्थ काय की समजा ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल 10,000 आहे, ती आपण क्रेडिट साइडला ॲज इट इज लिहितो अँड द डिफरन्स अमाउंट इज 2,000 दॅट इज बाय ग्रॉस लॉस. तर हा काय तुमचा ग्रॉस लॉस आहे. अपोजिट क्वेश्चन असता डेबिट बॅलन्सच्या ऐवजी क्रेडिट बॅलन्स राहिला असता तर ही साइड जास्त आहे असं समजू. फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन राहिला असता, समजा क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे या ठिकाणी 8,000 आहे आणि या ठिकाणी 5,000 आहे समजा. तर आपण 8,000 या साइडला घेतलं असतं आणि इथं 8,000 आणि जो काही डिफरन्स असता तो आपण काय म्हटलं असता, ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं असतं आपण. इन शॉर्ट डेबिट मीन्स एक्सपेन्सेस आर मोर दॅन इन्कम. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण कव्हर केला. त्यानंतर रिसीट्स, the receipts which are not recurring in nature. This word is very important for us. Recurring means such type of receipt which is not recurring, means we are not getting again and again. आपल्याला परत मिळत नसेल तर त्यास आपण काय म्हणतो, कॅपिटल रिसीट असं म्हणतो. आणि जर समजा हा नॉट वर्ड नसता म्हणजे द रिसीट्स विच आर रिकरिंग इन नेचर राहिलं असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं, रेव्हेन्यू रिसीट. सो कॅपिटल रिसीट वी हॅव टू शो ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, रेव्हेन्यू रिसीट वी हॅव टू शो ऑन इन्कम साइड. इथं नॉट हा शब्द आहे म्हणून कॅपिटल रिसीट इज करेक्ट आन्सर. नाउ थर्ड क्वेश्चन, capital employed into normal rate of return divided by 100. So this is the formula of normal profit. When we are going to calculate goodwill, जेव्हा आपण goodwill calculate करत असताना normal profit हा घटक आपण calculate करतो. So normal profit चा हा फॉर्म्युला आहे. Next one is fee charged by notary public for getting the fact of dishonor noted. जेव्हा ड्रॉवी बिलाचं पेमेंट करत नाही, मीन्स वेन डेटर इज अनेबल टू पेड द अमाउंट ऑफ बिल, दॅट टाइम ड्रॉवर गोज टू नोटरी पब्लिक ऑफिसर. काय करतो ड्रॉवर, काय नोटरी पब्लिक ऑफिसर कडे जातो आणि त्याचा फॅक्ट वाय ड्रॉवी इज नॉट गोइंग टू पेड अमाउंट ऑफ द बिल, ड्रॉवी बिलाचं पेमेंट का करत नाही त्या संबंधी ते फॅक्ट नोट डाऊन करावे लागतात. त्यास आपण काय म्हणतो, नोटिंग चार्जेस. तर हा क्वेश्चन खूप वेळा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. द पर्सन हु परचेज द शेअर ऑफ द कंपनी, म्हणजे इथे एक आन्सर राहिलेला आहे तो आपण इथे लिहूया. द पर्सन हु परचेज शेअर्स ऑफ अ कंपनी, यालाच आपण काय म्हणतो, शेअर होल्डर असं म्हणतो. म्हणजे जी व्यक्ती शेअर्स खरेदी करते त्यास आपण काय म्हणतो, शेअर होल्डर असं म्हणतो. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स, रिटर्न आउटवर्ड डिडक्टेड फ्रॉम. आता या ठिकाणी ऑप्शन नाहीये, फक्त आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे. तर रिटर्न आउटवर्ड म्हणजेच काय, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न्स आर डिडक्टेड मीन्स लेस फ्रॉम परचेसेस. आपण काय करतो, परचेस म्हणून परचेस रिटर्न मायनस करतो. परचेसेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असतात, परचेस रिटर्न ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला असतात, ते आपण काय करतो, मायनस करत असतो. नाउ रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट, किंवा आणखी हा क्वेश्चन असा पण येऊ शकतो, रिटर्न आउटवर्डच्या ऐवजी समजा इनवर्ड राहिला असतं तर आपण सेल्स म्हटलं असतं. बिकॉज सेल्स रिटर्न वी हॅव टू मायनस फ्रॉम सेल्स.
Receipts and payment account falls under the category of real account. तर रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 हा दिला जातो आणि त्यामध्ये काय सांगितलं असतं, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर आपल्याला जी काही रिसीट अँड पेमेंट दिलेली असते आणि ऍडजस्टमेंट असतात त्याच्या मदतीनं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट तयार करतो. सो रिसीट अँड पेमेंट इज नथिंग बट अ कॅश बुक. तुम्हाला असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज receipt and payment account. The receipt and payment is nothing like a cash book. Okay, so receipt and payment falls under the category of real account. We know what is the rules of real account. Real accounts rules काय, debit what comes in, credit what goes out. So whatever the receipts we have to record it on debit side of receipt and payment account, and what are the payments which is made by us that we have to record it on credit side of रिसीट अँड पेमेंट अकाउंट. आता याच्याऐवजी रिसीट अँड पेमेंटच्या ऐवजी तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर दिलं असतं तर आपण नॉमिनल अकाउंट म्हटलं असतं. ठीक आहे, तो सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे. सो रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट, सो वेन वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, that time we have to prepare revaluation account. So instead of रिव्हॅल्युएशन अकाउंट समटाइम्स वी कॅन राईट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला दोन नाव आहेत, एक प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आणि दुसरा आहे तुमचा रिव्हॅल्युएशन अकाउंट. मेकिंग अरेंजमेंट ऑफ द बिल बिफोर द ड्यू डेट ऑफ मॅच्युरिटी इज नोन ॲज रिटायरमेंट ऑफ बिल. हा जो क्वेश्चन आहे तुमचा बिल ऑफ एक्सचेंज मधला आहे. जेव्हा ड्रॉवी म्हणजे कस्टमर बिलाचं पेमेंट बिफोर ड्यू डेट मग करतो, समजा आपण 4 मंथ साठी क्रेडिट वरती गुड्स सोल्ड केलेली आहे परंतु कस्टमरकडे पैसे लवकर आले असतील आणि त्यांनी आपल्याला लवकर पैसे पेड केले असेल तर आपण म्हणजे ड्रॉवर मीन्स क्रेडिटर गिव्स डिस्काउंट टू डेटर, त्याला आपण काय म्हणतो, रिटायरमेंट ऑफ बिल म्हणतो. या ठिकाणी आपण त्याला डिस्काउंट देतो. रिटायरमेंट मीन्स बिल इज गोइंग टू बी कॅन्सल्ड, म्हणजे 4 महिन्याच्या अगोदर आपल्याला 1-2 महिने अगोदर पैसे मिळत असतील त्याला आपण रिटायरमेंट बिल असं म्हणतो. बेनिफिट रेशो इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. ज्यांना मी अंडरलाईन केलेले आहेत ते करेक्ट आन्सर आहेत. ओके, तर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेला आहे. सो गेन रेशो किंवा बेनिफिट रेशो म्हणजे काय, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हा फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलेला आहे. माय डिअर फ्रेंड्स, वन थिंग यू शुड बी कीप इन माइंड, ह्यावरती एखादा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. बघा इथं या ठिकाणी एक प्रॉब्लेम पण आलेला आहे, तो आपण नंतर डिस्कशन करूया. या ठिकाणी एक प्रॉब्लेम पण होता, तो आपण नंतर डिस्कशन करू. इन शॉर्ट, न्यू रेशो, गेन रेशो अँड सॅक्रिफाईस, न्यू रेशो, गेन रेशो, सॅक्रिफाईस रेशो, ह्या 3 रेशोवरती नेहमी ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादा क्वेश्चन किंवा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट वन, आन्सर इन 1 सेंटेन्स ओनली. तर हे सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळा मुलं अटेम्प्ट करत नाहीत. बट इफ यू आर नॉट गोइंग टू अटेम्प्ट एनी क्वेश्चन्स, यू आर नॉट गोइंग टू स्कोर दॅट मार्क. नाव, वेन इज पार्टनर करंट अकाउंट इज ओपन, म्हणजे एखादा कधी केव्हा करंट अकाउंट ओपन केलं जातं. तर आपल्या सर्वांना माहित आहे देयर आर ओनली 2 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. वन इज फिक्स्ड कॅपिटल मेथड अँड अनदर वन इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. सो अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट करतो. तर ह्याचा आन्सर आहे. ह्यालाच अगेन्स्ट एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. सो द फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड इज द मेथड व्हेन पार्टनर्स कॅपिटल इज गोइंग टू बी चेंज. नाउ व्हॉट इज सरप्लस. आता सरप्लस म्हणजे काय बघा, तर सरप्लस म्हणजे काय सांगितलेले आपण ते बघूया. सो सरप्लस मीन्स काय, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन नॉन प्रॉफिट कन्सर्न इज नोन एज सरप्लस. म्हणजे आपण काय करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो अँड this is debit side, that is expenditure side, and this is credit side. So excess of income over expenditure म्हणजे या साइडला काहीतरी आपले इन्कम आहे, समजा डोनेशन आहे समजा 10,000 रुपये आणि या साइडला आहे समजा सॅलरी आहे एक 4,000 रुपये. सो this side is more than this one. So 10,000 excess of income means income is more than expenditure. तर एक्सपेंडिचर किती आहे तुमचा 4,000. तर आपण 10,000 मायनस 4,000 जर केला तर
जो डिफरन्स येतो त्याला आपण काय म्हणतो 6000 म्हणतो, त्यास आपण काय म्हणूया सरप्लस असं म्हणूया. आता डेफिशिट म्हणजे काय, याच्या अगेन्स्ट असा एक क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, व्हॉट इज डेफिशिट. सो डेफिशिट म्हणजेच काय, एक्सपेंडिचर इज मोर दॅन इन्कम. म्हणजे समजा या साईडची टोटल जास्त राहिली तर या साईडला जर डिफरन्स येत असेल तर त्यास आपण काय म्हणतो डेफिशिट. नाव व्हॉट इज सॅक्रिफाईस रेशो. मी आता सांगितलं तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो, न्यू रेशो, गेन रेशो हे क्वेश्चन परत येतात. सो सॅक्रिफाईस रेशो इज रेशो in which all partner make sacrifice. बघा actually sacrifice ratio we are going to calculate when we are going to solve the problem of admission of partner. admission of partner मध्ये आपण काय करतो की समजा दोन पार्टनर असतील आणि एखादा नवीन पार्टनर आपण बिझनेस मध्ये ऍडमिट करतो, न्यू एंट्रन्स देतो, त्यावेळेस जी ओल्ड पार्टनर आहे त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो कमी होतो, सॅक्रिफाईस होतो. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण सांगूया. फॉर एक्झाम्पल समजा ए अँड बी देर आर टू पार्टनर्स आणि त्यांचा रेशो आहे समजा 1:1 म्हणजेच 1/2. म्हणजे जर समजा एखादा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केला होता, हा 1/2 आणि 1/2. जेव्हा आपण न्यू पार्टनर बिझनेस मध्ये ऍड करतो आणि त्याला सुद्धा काहीतरी रेशो देणं आवश्यक आहे. समजा सी इज न्यू पार्टनर इज गोइंग टू ऍडमिटेड इन बिझनेस. आता त्यांचा रेशो चेंज होतो. समजा आता किती झाला रेशो 1:1 म्हणजे 1/3. पूर्वी आपण जो काही प्रॉफिट होता तो आपण 2% मध्ये डिवाइड करत होतो, पण आता किती 3% मध्ये. हा ए बी आणि सी यांना आपण 1/3 आपण प्रॉफिट शेअर करत आहोत. यालाच काय, याचाच अर्थ काय होतो, अंडर admission of partner we are going to sacrifice, means old partner are going to sacrifice their ratio. Who is called insolvent person. बघा आता insolvent person आणि insolvent partner असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. So insolvent person means what, whose such person whose liabilities is more than asset. म्हणजे काय, लायबिलिटी जास्त आहे असेट्स पेक्षा, म्हणजे लोकांचं कर्ज जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्याकडे लायबिलिटीज आहेत समजा 10,000 आणि असेट्स आहेत 6,000, म्हणजे आपण 4,000 देऊ शकत नाही, त्यास आपण काय म्हणतो इन्सॉल्वंट पर्सन असं म्हणतो. आता इथे काही पार्टनर राहिलं तर आपण फक्त पार्टनर हा शब्द आपण ऍड करायचा आहे. मीन्स इन्सॉल्वंट पार्टनर इज द पार्टनर हुज लायबिलिटीज इज मोर दॅन असेट. किंवा इन अदर वर्ड असंही म्हणू शकता तुम्ही, काय म्हणू शकता, लायबिलिटीज आर लेस दॅन असेट्स असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. लायबिलिटी कमी आहेत असेट पेक्षा. किंवा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, व्हॉट इज सॉल्वंट पर्सन. मग सॉल्वंट पर्सन म्हटलं की आपण काय म्हणणार, द पर्सन हुज असेट्स आर मोर दॅन लायबिलिटी. ज्यांची असेट जास्त आहे कशापेक्षा, लायबिलिटीज पेक्षा. मी ऍडिशनल क्वेश्चन सुद्धा कव्हर करत आहे, कारण अशाच प्रकारचे क्वेश्चन पण थोडंसं फिरून सुद्धा विचारलं जाऊ शकतो. नाउ व्हॉट इज कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. लास्ट 5 क्वेश्चन पेपर मध्ये जर बघितलं तर 2 टाइम्स हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हा सुद्धा परचेज रिटर्नचा क्वेश्चन 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. सो सम क्वेश्चन्स आर गोइंग टू बी रिपीट, त्यामुळे लक्षात घ्या. सो CAS मीन्स कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर. हा एक सॉफ्टवेअर आहे, प्रोग्राम आहे, विच हेल्प्स टू स्टोअर डेटा इन्फॉर्मेशन इन अकाउंटिंग सिस्टीम. तर आपण त्याची प्रॉपर डेफिनेशन लिहिणं आवश्यक आहे. CAS म्हणजे काय, एक प्रकारचा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ज्याची मदतीनं आपण डेटा स्टोअर करू शकतो, ज्याच्या मदतीनं आपण अकाउंटिंगची वर्क कंप्लीट करू शकतो. सो नाउ क्वेश्चन नंबर D इज व्हेरी सिंपल बिकॉज ऑफ मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन होता. मी चॉईस लिहिलेले नाहीत, ऑप्शन लिहिलेले आहेत, डायरेक्ट आन्सर लिहिलेले आहेत. नाउ द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स 1932. तर हा जो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आहे तो 1932 मध्ये आपल्या देशामध्ये लागू झालेला आहे. हा क्वेश्चन SPOC मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड सर्व्हिस ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, फर्स्ट टॉपिकला 4 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात, सेकंड टॉपिकला सुद्धा 4 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. तर हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा क्वेश्चन इथं सुद्धा आलेला होता. बघा खाली आपण बघू शकता, इथं आलेला होता, इथं आला होता, आता इथं आलेला आहे. आणि अशा प्रकारे एकूण तुमचे इथे एक आलेला आहे. म्हणजे फर्स्ट टॉपिकला 4 मार्काचं वेटेज आहे, सेकंड टॉपिकला 4 मार्क्सचं वेटेज आहे. म्हणजे आउट ऑफ 20 मार्क्स फक्त फर्स्ट 2 टॉपिकला आहेत. ठीक आहे, असू द्या.
Now Rishi, Ratna and Ruchita are sharing profits and losses 1/2, 3/10, 1/5. If Rishi retires, म्हणजे हा फर्स्ट पार्टनर काय होत आहे, रिटायर होत आहे. तर फर्स्ट पार्टनर रिटायर होत आहे म्हणजे त्याचा रेशो आपण कॅन्सल केला तर त्यांचा रेशो काय येणार तुमचा, हा तुमचा रेशो येणार 3/10 आणि 1/5. तर असा रेशो आपण लिहू शकतो का, नाही. जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सांगितलेला जो छेद आहे, डिनोमिनेटर आहे, तो आपल्याला इक्वल करून घेणं आवश्यक आहे. इथं 10 आहे, ह्याला पण 10 करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय येणार, 5 2 10, वरती पण 2, म्हणजे रेशो काय झाला 3/10 आणि 2/10. म्हणजेच न्यू रेशो, म्हणजे आफ्टर रिटायरिंग ऋषी, हा पार्टनर रिटायर झाल्यानंतर रत्ना अँड रुचिता's प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी 3:2. Assets and liabilities are transferred to realization account at their book value. जेव्हा आपण डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप मध्ये रिअलायझेशन अकाउंट करतो त्यावेळेस आपण सर्व असेट्स आणि लायबिलिटीज बुक व्हॅल्यू नुसार आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. बुक व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स शीट मध्ये ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याच व्हॅल्यूज आपण रिअलायझेशन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो. द कॉमन साइज स्टेटमेंट रिक्वायर कॉमन बेस. तर आपण कॉमन साइज स्टेटमेंट जेव्हा आपण करतो, म्हणजे बॅलन्स शीटचं कॉमन साइज स्टेटमेंट करतो, आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस मध्ये काय करावं लागतं, एक क्वेश्चन असतो, प्रिपेअर कॉमन साइज बॅलन्स शीट. आपल्याला बॅलन्स शीट दिलेली असते, ती हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट असते, ती आपल्याला व्हर्टिकल अरेंज करून घ्यायची असते आणि आपल्याला एक कॉमन बेस घेऊन आपल्याला कंपेरेटिव्ह स्टडी करावा लागतं. ठीक आहे, थँक्यू यू. Please like, share and subscribe my channel to get latest notification regarding latest question paper of HSC board exam. Thanking you.